येथे दिलेली नाही का, तर भाजप सरकारच्या दबावामुळे या अधिकाऱ्यांनी त्याची कारवाई केलेली आहे आणि ती पण 24 तासात कारवाई केलेली आहे। त्यांना कुठलीही वेळ कालावधी न देता ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही आज शहापूर तहसील कार्यालय म्हणजे लाल बावटा पक्षाच्या पूर्ण महाराष्ट्रभरात प्रत्येक तालुक्यात ही निदर्शनं चालू आहेत। त्याच वतीने याचा निषेध करण्यासाठी आम्ही शहापूर तहसील कार्यालय येथे निषेध करण्यासाठी जमलो आहोत। निषेध करत असताना आमच्या जे काही महिला आहेत त्या महिला जे आमदार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलेले आहे। त्याचं येथे बॅनर चालून आणि चपलीचे जोडे मारून त्याला आम्ही निषेध करून येथील शहापूर तालुक्याचे तहसीलदार यांच्या हातात पत्र आणि निवेदन देणार आहोत की हे आमचं लाल बावटा पक्षाचं निवेदन आहे। हे निवेदन राष्ट्रपती महोदयांना पोहोचवा आणि आमची दखल घ्या। तेथील कातकरी कोळी आदिवासी बांधवाची घरे जी काही तोडलेली आहेत त्यांचं पुनर्वसन करा आणि ही कारवाई तुमच्या सूडबुद्धीने झालेली आहे। तर तेथील लोकांची घरे ही शासनामार्फतच बांधून द्या ही आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की जे आमदार नाईक आहेत, राजन नाईक, हे भाजपाचे राजन नाईक आहेत, याची भूमिका निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकामे व संशयित बांगलादेशी नागरिकांची घरे असल्याची तक्रार आहे त्यांची सुद्धा निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। चौथी मागणी आहे तेथील बेघर झालेल्या सर्व आदिवासी व कोळी कुटुंबांना तात्काळ नुकसान भरपाई व कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे। पाचवी मागणी आहे की आदिवासी मच्छीमार व पारंपरिक रहिवाशांना होणारे अन्यायकारक बेदखली कार्यावर तात्काळ थांबवाव्यात। संबंधित कारवाई मानवी हक्क आयोग व आदिवासी आयोगामार्फत तपासण्यात यावी, अन्यथा राज्यभरात आदिवासी कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून अजून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन होईल, याची गंभीर दखल शासनाने घ्यावी। आता आपण एक गाणं घेणार आहोत, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत।